महालक्ष्मी रेस कोर्स बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय। आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हा आरोप केलाय। रेस कोर्स ताब्यात घेऊन हॉटेल बनवण्याचा डाव असल्याचा आदित्य ठाकरे म्हणतायत। मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र व्यवस्थापनाला देतोय धमकी, अशी सुद्धा आदित्य ठाकरेंनी एक मोठा आरोप केल्याचं पाहायला मिळते। आम्ही रेस कोर्सच्या जागेवर बांधकाम होऊ देणार नाही, अशी भूमिका सुद्धा त्यांनी जाहीर केली आहे। तर खुली जागा विकली तर काय होईल याचा विचार करा, असा या ठिकाणी इशारा सुद्धा आदित्य ठाकरेंनी दिलेला आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंनी नेमका ट्विट मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। शिंदे भाजप सरकार महालक्ष्मी रेस कोर्स ताब्यात घेऊन तिथे हॉटेल बनवण्याच्या प्रयत्नात आहे, असा एक गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। तर मुख्यमंत्र्यांचा एक बिल्डर मित्र MOU वर सही करण्यासाठी रेस कोर्स व्यवस्थापनाला धमकी देतोय, असाही मोठा आरोप आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय। मात्र आम्ही रेस कोर्सच्या एकाही इंच जागेवर बांधकाम होऊ देणार नाही, आधी ते रेस कोर्स मुलुंडला हलवण्याच्या तयारीत होते, असं सुद्धा पुढे आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर मुंबईची 226 एकर खुली जागा बिल्डरला विकली तर काय होईल याचा विचार करा, मुंबईला या लुटीपासून वाचवा, असं सुद्धा ते म्हणतायत। तर या लुटीपासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन सुद्धा आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना केलंय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून एक गंभीर असा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? आदित्य ठाकरेंनी एक मोठा आरोप केला आहे, मुंबईमधील रेस कोर्सची जी जागा आहे ती बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणतायत, काय आहे अपडेट्स याविषयीचे? तर आपण नक्कीच बघितलं तर महालक्ष्मी रेसकोर्सवरनं पुन्हा एकदा राजकारण तापतंय आणि यापूर्वी सुद्धा रेसकोर्स हलवण्याच्या चर्चा होता। आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। रेसकोर्स आहे ती जागा आहे ती बळकावून कंत्राटदाराला देण्याचा प्रयत्न सरकार आहे आणि यासाठी एक बिल्डर मित्र सुद्धा यामध्ये मध्यस्थी करतोय, नेतृत्व करतोय की अगदी बरोबर आहे स्वप्नील, आपण ट्विटरच्या माध्यमातून ते जे आरोप करतायत ते बघितलेलं आहे। दरम्यान आता याच्यावर काय प्रतिक्रिया आहे ते पाहावं लागेल, त्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।